प्रभू येशूच्या पवित्र महान नावामध्ये पुन्हा एकदा आजच्या ह्या संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सर्वगोडे, सियन मिनिस्ट्रीज, सियन चर्च ऑफ ख्राइस्ट इचलकरंजी येथून आजच्या ह्या संदेशामध्ये आपलं सर्व प्रियजनांचं स्वागत करीतो। मी प्रभूला धन्यवाद देतो की तो परमेश्वर तुम्हाबरोबर आहे। तो तुम्हाला पवित्र शास्त्रातून त्याच्या अद्भुत गोष्टी शिकवत आहे, बोध करत आहे आणि सांगत आहे। तुम्ही मनापासून देवाचं वचन ऐकत आहात, देवाचं वचन ग्रहण करत आहात आणि देव त्या वचनाद्वारे तुम्हामध्ये वस्ती करत आहे। देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि तुम्ही वचनात, विश्वासात, प्रार्थनेत, भक्तीत वाढत आहात, हा माझा विश्वास आहे। माझ्या प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आम्हामध्ये वस्ती करणारा देव आहे। म्हणून स्वर्ग सोडून तो पृथ्वीवर आला, त्याने मनुष्याचं रूप धारण केलं आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली। बायबल सांगतं शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचं गौरव पाहिलं। येशू ख्रिस्तानं आम्हाला शेवटी आज्ञा हीच दिली की माझं वचन तुम्हामध्ये आणि तुम्ही मजमध्ये राहा आणि मग तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, मग तुम्हाला प्राप्त होईल। प्रियानो, आम्ही देवाच्या वचनाचा सन्मान करतो। आम्ही जेव्हा देवाचा सन्मान करतो तेव्हा देव आम्हाला सन्मानित करतो। प्रियानो, प्रभू येशूने स्वतः म्हटलेलं आहे, माझा आनंद मी तुम्हामध्ये घालतो यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा। येशू ख्रिस्तानं हेही सांगितलेलं आहे की मी माझी शांती तुम्हाला देतो, जग देतो तसे नव्हे, मी माझी शांती तुम्हाला देतो। आणि प्रियानो, होय, यशया म्हणतो आम्हाला शांती मिळावी अशी त्याने शिक्षा भोगली आहे। प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शांती देणारा देव आहे। प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आनंद देणारा देव आहे। प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला अनुग्रहाने अभिषेक करणारा आणि आशीर्वाद देणारा देव आहे। त्याची वचनं आमच्या देहाला आरोग्य देतात, आमच्या हाडांना सत्व देतात। त्याचा पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो आणि म्हणून प्रभू येशूने योहान 14 मध्ये स्वतः म्हटलेलं आहे, ज्याच्याजवळ माझी वचनं आहेत आणि जो ती पाळतो तोच माझ्यावर प्रीती करतो। माझा पिता त्याजवळ प्रीती करेल, मी त्याजवळ प्रीती करेन आणि आम्ही येऊन त्याचकडे निवास करू। पहा प्रियानो, आज जर तुम्ही देवाचं वचन वाचणारे आणि ऐकणारे असाल तर मी खात्रीने सांगतो तो प्रभू येशू ख्रिस्त त्या वचनाच्याद्वारे आम्हा प्रीती करतो। परमेश्वर पिता प्रीती करतो आणि प्रभू म्हणतो आम्ही तुम्हाला दर्शन देईन, तुम्हामध्ये निवास करेन। आज तुमची इच्छा आहे काय की येशू ख्रिस्तानं तुम्हाला दर्शन द्यावं, त्यानं तुमच्यामध्ये निवास करावा। चला आपण शिकूया की आमची जबाबदारी काय आहे। आम्ही हे पाहूया की देवाला कोणत्या गोष्टीमुळे आम्ही दुःख देतो किंवा कोणत्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत। प्रियानो, या पवित्र शास्त्रामध्ये शेवटचं पुस्तक कोणतं असेल, जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक तर मलाकी। हा मलाकी शेवटचा संदेश आहे। त्यानंतर 400 वर्ष निशब्द काळ असं म्हटलेलं आहे, देव मानवाशी बोलला नाही आणि त्यानंतर परमेश्वरानं आपला पुत्र येशू ख्रिस्त जगात पाठवला। परंतु हा मलाकी हा जो संदेश देवाच्या गोष्टी आज जगाला या वचनातून बोध होत आहेत। आपण पाहूया की परमेश्वरानं आम्हाला काही गोष्टीबाबत बोध केलेला आहे की कोणत्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत। मलाकीचं पुस्तक 1 अध्याय 1 ते 2 ही वचनं, मलाकीच्या द्वारे इस्रायलास प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन। परमेश्वर म्हणतो, मी तुम्हावर प्रीती केली, पण तुम्ही विचारता तू कोणत्या बाबतीत आम्हावर प्रीती केली। परमेश्वर म्हणतो, यसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय, तरी मी याकोबा प्रीती केली। यसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे
वतन राहण्यातल्या कोल्ह्यास दिले. प्रियानो, पहिला मुद्दा आज लक्षात घ्या की परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला प्रीती केली, पण तुम्ही विचारता तू कोणत्या बाबतीत आम्हाला प्रीती केली. माझ्या प्रियानो, आपल्याला ठाऊक आहे की देव प्रीती आहे. देव प्रेम स्वरूप आहे. देव आपल्यावर प्रीतीच करतो. देव आम्हाला दुःख देत नाही. देव आम्हा विरुद्ध वागत नाही आणि तो स्वतः विरुद्धही देवाला वागवत नाही. इतका देव प्रेम स्वरूप आहे. जेव्हा आम्ही आकाशाकडे पाहतो तेव्हा त्या परमेश्वरानं मानवासाठी कायमस्वरूपी प्रकाश देण्यासाठी किती चांगला सूर्य निर्माण केलेला आहे. प्रियानो, या सूर्याचा प्रकाश आजही आम्हाला स्वास्थ्य, आरोग्य आणि आम्ही अंधारात चाचपडू नये म्हणून तो सूर्य त्याचं काम करत आहे. आम्ही सूर्याला नमस्कार घालण्यापेक्षा देवाला नमन करणं महत्वाचं आहे. सूर्य देवाच्या हातची निर्मिती आहे. म्हणून परमेश्वराला धन्यवाद देणं की परमेश्वर हा सूर्य तुम्हाला दिला, मी तुझ्यावर प्रीती करतो. त्या सूर्याच्याद्वारे तू माझ्यावर प्रीती केली. सूर्य मला दिला, ही माझी देवाची मानवावरली प्रीती आहे. चंद्र रात्रीचा प्रकाश देण्यासाठी दिला, देवाची प्रीती म्हणून आम्हाला चंद्र लाभला. नद्या, सागर, तलाव, समुद्र, आम्हासाठी पाण्याची व्यवस्था परमेश्वराने केली. आकाशात संचार करणारे प्राणी, पक्षी प्राणी, हे सगळं एवढी सृष्टी सुंदर आहे प्रियानो. यावरून आम्हाला देवाची प्रीती समजून येते. माझ्या प्रियानो, पण आम्ही असं म्हणू नये, संकट आलं, एखादा आजारपण आलं, एखादा चढ उतार आला की काय म्हणतो, देवा तुझी माझ्यावर प्रीती आहे की नाही. आम्ही देवाला हा प्रश्न विचारणं, याद्वारे देवाला दुःख होतं. आणि म्हणून पहिली गोष्ट आज आम्ही लक्षात घेऊया की जीवनामध्ये चढ उतार येतील, आजारपण येईल, आर्थिक समस्या असेल, मनुष्य तुम्हाला दुखवेल आणि कोणीतरी काहीतरी पाडायचा, धक्का द्यायचा प्रयत्न करेल. परंतु परमेश्वराची प्रीती आम्हाला प्रत्येक बाबतीत सावरून धरते, हे विसरू नका. देवाचा सेवक तर एका ठिकाणी म्हणतो, देवाच्या प्रीतीपासून, पाऊल म्हणतो, देवाच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल. छळ, उपासमार, नग्नता, संकट, नाही, देवाच्या प्रीतीपासून मला कोणीही विभक्त करू शकत नाही. आज देवाची इच्छा काय आहे की परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला प्रीती केलेली आहे. आम्ही देवाची प्रीती ओळखून घ्यावं. आज परमेश्वराने तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते देवाची प्रीतीचं प्रतीक आहे. मुलांनो, तुम्हाला लाभलेले आई वडील ही देवाची प्रीती आहे. आई वडिलांनो, तुम्हाला लाभलेली मुलं ही संतती, धन, देणगी देवाची प्रीती आहे. घर असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, तुम्हाला जी काही वस्तू किंवा वास्तू आहे, आज मी देवाचा सेवक सांगतो, ही परमेश्वराची तुम्हावरली प्रीती आहे. आम्हाला एक एक गोष्ट जेव्हा मिळू लागते तेव्हा आम्ही देवाला म्हणतो, देव चांगला आहे, देवानं मला हे दिलं, देवानं मला ते दिलं. परंतु कधी कधी चढ उतार येऊ लागतात, आर्थिक नुकसान होतं किंवा आजारपण येतं, तेव्हा म्हणतो, देवा तुला माझा विसर पडला आहे काय. नाही प्रियानो, आम्ही अविश्वासू झालो तरी देव विश्वासूच राहतो. आणि म्हणून पहिला हा जो मलाकीच्या द्वारे जो परमेश्वराने दिलेला पहिला बोध आहे की परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला प्रीती केली. आणि तुम्ही विचारता तू कोणत्या बाबतीत प्रीती केली. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वरानं तुमच्यावर प्रीती केलेली आहे. नव्या करारात तर आम्हाला पाहायला मिळतं, योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या प्रभू येशू ख्रिस्तावर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियानो, देवानं आपल्या प्रीतीचं प्रतीक म्हणून आपला पुत्र स्वर्गात राखून न ठेवता या भूतलावर तुमच्यानी माझ्यासाठी पाठवलेला आहे. येशू ख्रिस्त देवाची प्रीती आहे. तो देवाची प्रीती घेऊन आलेला देवाचा पुत्र आहे. तो कळवळ्याने भरलेला देव आहे. तो प्रीतीचा सागर आहे. आणि म्हणून जेव्हा रोग्यांकडं, पाप्यांकडं, आजाऱ्यांकडं पाहत तर प्रभू येशूला कळवळा येत असेल. त्या व्यभिचारी स्त्रीला लोक दगडमार करून मारत होते, परंतु येशू ख्रिस्तांना तिच्याकडे पाहिलं,
तेव्हा त्या दगडमार करणाऱ्यांची पापं प्रभूने लिहिली आणि ते पळून गेले. आणि प्रभू तिला म्हणाला, मी तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नको. मरण रद्द झालं आणि जीवन प्राप्त झालं, शांती प्राप्त झाली. परंतु प्रभू येशू तिला म्हणाले, यापुढे पाप करू नको. माझ्या प्रियानो, देव आमच्यावर प्रीती करतो आणि बायबल सांगतं देवाची प्रीती पापांची रास झाकून टाकते. परंतु जेव्हा आम्हाला देव प्रीती करून आम्हाला क्षमा मिळते, आम्हाला शांती मिळते, आरोग्य तारण मिळतं, त्यानंतर आम्ही देवाच्या प्रीतीत राहणं फार महत्वाचं आहे. काही लोक आजारातून बरा झालो, माझं चांगलं झालं, पत्नी मिळाली, लेकरं झाली, सगळं चांगलं, आणि नंतर जेव्हा जगातल्या गोष्टी समृद्धी येऊ लागते तेव्हा लोक देवाच्या प्रीतीचा विसर पडतो आणि मिळालेल्या वस्तूवर, वास्तूवर आणि जगी गोष्टीवर प्रीती करू लागतात. बायबल सांगतं जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. योहानाच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, देवाचं वचन काय सांगतं. योहानाचं पत्र, पहिले पत्र, 2 अध्याय 15 ते 17. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतो तर त्याच्यासाठी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची फुशारकी, ही पित्यापासून नाही तर जगापासून आहेत. आणि जग व जगाची त्याची वासना, जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. प्रियानो, तुम्हाला प्राप्त झालेले आशीर्वाद टिकून राहावं, तुम्हाला प्राप्त झालेलं जीवन जे निरोगी निर्दोष टिकून राहावं, अशी जर तुमची इच्छा असेल तर ज्या देवानं तुमच्यावर प्रीती केली, ज्या देवानं तुमच्यावर प्रीती करून पापांची तुम्हाला क्षमा केली, पापांची रास झाकलेली आहे, व्यसनातून तुम्ही मुक्त झालात, आजारातून मुक्त झालात, तारण पावलेलात, आज जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ते देवापासून आहे. देवावर प्रीती करा, आशीर्वादावर प्रीती करू नका. आशीर्वाद येत राहतात, आर्थिक आशीर्वाद येत राहतात, पण देणारा जो आहे त्याच्यावर प्रीती करा. कारण म्हणून देव म्हणतो मलाकीच्या संदेशामध्ये, मलाकीच्या संदेशाद्वारे ह्या जगाला त्यानं बोध केलेला आहे की मी तुमच्यावर प्रीती केली. आणि तुम्ही म्हणता की परमेश्वराला कोणत्या बाबतीत प्रीती केली. आज तुम्ही स्वतःचं मनन करा की परमेश्वरानं तुमच्यावर किती प्रीती केलेली आहे. जेव्हा जगानं तुमच्यावर प्रीती केली नाही, जेव्हा तुमच्या स्वकीयानं तुमच्यावर प्रीती केली नाही, जगातल्या अनेक लोकांनी तुमचा हात सोडला, तेव्हा देवानं तुम्हाला घट्ट धरलं, मिठी मारली, क्षमा केली आणि त्यानं तुमच्यावर प्रीती करून तुम्ही रोग मुक्त झाला, पाप मुक्त झाला, व्यसन मुक्त झाला. विसरू नका, देवावर प्रीती करा. म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्यानं हे सांगितलेलं आहे की जी तू पहिली प्रीती सोडलीस त्याविषयी मला तुला दोष देणं आहे. तू पहिली प्रीती कर, तू कुठून पडलास याची आठवण कर, अन्यथा येऊन मी तुझी समई काढून घेईन. प्रिय विश्वासणाऱ्यानो, जेव्हा आम्ही प्रभूत येतो, आशीर्वादित होतो, देवावर प्रीती करू लागतो, पण जसं जसं मी वाढू लागतो, आशीर्वाद वाढू लागतात, देवावरलं प्रेम हळूहळू कमी होऊ लागतं. आणि मग सैतान, माझ्या प्रियानो, आम्हाला पतनाकडे कधी कधी नेण्यास तो प्रयत्न करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, मिळालेल्या आशीर्वादावर नको तर देवावर प्रीती करा. दुसरा महत्वाचा मुद्दा मलाकीच्या पुस्तकात 1 अध्याय 6 वचन, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे, मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे, असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकास परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला. तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढविता, तरी तुम्ही विचारता आम्ही कोणत्या बाबतीत कोणत्या प्रकारे तुला विटाळले. तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज तुच्छ आहे, असे तुम्ही बोलता, त्याने करूनच तुम्ही ते विटाळविता. तुम्ही आंधळा पशु अर्पिता, हा अधर्म नव्हे काय. लंगडा किंवा रोग्याचा बली देता, हा अधर्म नव्हे काय. असले अर्पण आपल्या प्रांताधिकास देऊन तर पाहतो तुझं प्रसन्न होईल काय, अथवा तुझवर त्याची मर्जी बसेल काय, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, परमेश्वर आपला पिता आहे, तो निर्माणकर्ता देव आहे, त्याचा आम्ही सन्मान करणं, त्याचं भय धरणं, त्याच्या आज्ञा पाळणं फार गरजेचं आहे. माझ्या प्रियानो, जर आम्ही त्याची मुलं आहोत
जर त्यानं आम्हाला आबा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिलेला आता, तो आम्हाला स्वर्गातल्या संपन्नतेतून आता भरत आहे, मग आम्ही परमेश्वराचा आदर करणं, आम्ही त्याचं भय धरणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून मलाकीच्याद्वारे तो या जगाला कळवत आहे. तो म्हणतो, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे? मी धन्य आहे तर माझे भय कुठे आहे? काय आज तुम्ही परमेश्वराचा सन्मान करत आहात काय? परमेश्वराचं भय धरत आहात काय? स्तोत्रकर्ता दावीद राजा स्तोत्र 128 मध्ये म्हणतो, धन्य तो पुरुष जो परमेश्वराचं भय धरतो आणि त्याच्या मार्गाने चालतो. परमेश्वराचं भय धरणारे अनेक आहेत, पण त्याच्या मार्गाने चालणारे देवाला हवे आहेत. संदेश ऐकणारे पुष्कळ आहेत, पण ते ऐकलेल्या संदेशाप्रमाणे कृती करणारे लोक आशीर्वादित होतात. अनेक सभाला जाणारे अनेक जण आहेत, परंतु शब्दात पाळणारे देवाला हवे आहेत. माझ्या प्रियानो, तो परमेश्वर आपला पिता आहे. त्यानं आम्हाला सत्य वचनानं जन्म दिला आहे. त्याच्या कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे. त्यानं तुम्हाला पवित्र आत्मा विसार दिलेला आहे. आता त्याच्या नामावर विश्वास ठेवल्यानं तुम्ही त्याची मुले झालेला आहात, तर त्या पित्याचा सन्मान करणं आपली जबाबदारी आहे. मग कसा सन्मान करायचा? प्रियानो, जेव्हा आम्ही त्याचा शब्दात पाळतो तेव्हा आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही जेव्हा त्याचं शब्दादिनी जाऊन त्याची भक्ती आराधना एक अर्पण देतो तेव्हा तो सन्मान आहे. आपल्या कमाईतून जे प्राप्त होणारं जे दशमांश आहे त्याच्या मंदिरात जाऊन त्याच्या कोठारात जेव्हा आम्ही त्याच्या भांडारात देतो तेव्हा त्याचा सन्मान आहे. अनेक लोक पुष्कळ उद्योग नोकरीमध्ये त्यांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे, पण देवाला द्यायची वेळ आली चर्चमध्ये मंडळीमध्ये की ते मोजकच थोडकच देतात. माझ्या प्रियानो, त्यामुळं बायबल सांगतं, तुम्ही पुष्कळ कमवता पण तुमचं हे करणं जणू काय भोग पडलेल्या पिशवीमध्ये आहे, टाकलेल्या पैशासारखं आहे, भोग पडलेल्या पिशवीमध्ये साठवल्यासारखं आहे. प्रियानो, म्हणून मलाकीच्या संदेशामध्ये परमेश्वराने हेही सांगितलेलं आहे, तुम्ही सगळ्या दशमांश अर्पणे माझ्या भांडारात आणा आणि मग मी तुम्हाकडे आकाश कपाटे उडून आशीर्वाद वर्षतो की नाही माझी प्रतीती पहा. मलाकीच्या पुस्तकामध्ये देवाने दिलेलं वचन आहे. मलाकी 3:9 मध्ये, मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले? दशमांश अर्पणे या संबंधाने. तुम्ही शापाने शापग्रस्त आहात कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळ्या दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपडे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करिता वर्षतो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. तुमच्या भूमीची पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकण्यास तुम्हासाठी मी धमकावेन. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वराचा मान सन्मान करणं म्हणजे परमेश्वराच्या मंदिरात येऊन त्याचा शब्दात पाळणं, त्याचं वेळेचं अर्पण आपल्या देणं, त्याला आपल्याला प्राप्त झालेला जे कमाईचं धन आहे ते दशमांश म्हणून आजारी गोरगरीब विधवा यांच्या सेवा कार्यासाठी देणं हे गरजेचं आहे. आज अनेक लोक भक्ती हे कमाईचं साधन होऊन बसलेलं आहे. माझ्या प्रियानो, अशा ठिकाणी तुम्ही देऊ नका. तर जिथं गरिबांची काळजी घेतली जाते, ज्या मंडळीद्वारे, ज्या चर्चद्वारे, ज्या सेवा कार्याद्वारे, जिथं विधवांना मदत केली जाते, अनाथ पोरक्या विधवांची काळजी घेतली जाते, भुकेल्यास अन्न दिलं जातं, अशा मंडळीमध्ये नक्की तुम्ही प्रियानो आपला दशमांश द्या. तुम्ही ज्या मंडळीत आहात त्या मंडळीत दशमांश द्या. परंतु तुम्हाला जर अजून द्यायचं असेल देवाच्या कामासाठी तर ज्या संस्था, जे बीडीया मिनिस्ट्री सेवा कार्य करत आहेत, जे अनाथ आश्रम वृद्धाश्रम चालवणारे बहीण भाऊ आहेत, त्यांच्याकडं तुम्ही आपल्या कमाईचं अर्पण नक्की द्या. परमेश्वर तुम्हाला आकाश कपाट उघडून दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही फक्त साठवतो बँक बॅलन्स, पण प्रभूमध्ये आपला बॅलन्स किती आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणून परमेश्वर दुसऱ्या वचनाद्वारे आम्हाला काय म्हणतो की धन्य तो पुरुष जो परमेश्वराचं भय धरतो आणि त्याच्या मार्गाने चालतो. स्तोत्र 128. तू सुखी होशील.
तुझ्या माजघरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षेच्या सफळ वेलासारखी होईल. तुझी मुले तुझ्या मेजासभोवती जैतुनाच्या रोप्यासारखी होतील. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडतील. परमेश्वर सुयनातून तुला आशीर्वाद देव. पहा प्रियानो, परमेश्वराचं भय जगातले लोक धरतात, पण ते लोक आशीर्वादित होतात जे परमेश्वराचं भय धरून देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे, देवाच्या मार्गात चालतात. शब्दात पाळणं असेल, भक्ती करणं, प्रार्थना करणं, गरिबास मदत, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, विधवांना मदत, ती कृती आहे. ती विश्वासाची कृती आहे, देवाच्या प्रीतीची कृती आहे. आणि मग आम्ही आशीर्वादित होतो. म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला अन्न दिलं, मी तहानेला होतो मला प्यावयास दिलं, जेव्हा मी उघडा होतो वस्त्र दिलं, जेव्हा मी बंदिशाळेत होतो माझा समाचार घेतला. प्रभू आम्ही तुला हे कधी केलं? प्रभू म्हणतो, जेव्हा तुम्ही अति कनिष्ठातील गरिबांना, आजाऱ्यांना करता तेव्हा मला केल्यासारखं आहे. आज प्रिय बंधू आणि बहिणीनो, जे तुम्ही देवाप्रीती करणारे आहात ते तुम्ही देवाचा सन्मान करणारे बना. देवाचा सन्मान करणे म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे. देवाचा सन्मान करणे म्हणजे परमेश्वराच्या मंदिरामध्ये आपण त्याला उपासनेचं अर्पण, आपल्या दशमांचं अर्पण देणं आहे. प्रियानो, हा स्वतःचं परीक्षण करा. प्रभूनं सर्व श्रीमंत लोक टाकत असलेलं अर्पण पाहिलं, परंतु त्या विधवेच्या 2 टोल्या प्रभू म्हणतो तिनं आपली सर्व उपजीविका टाकली. आज आम्ही किती दिलं यापेक्षा आम्ही किती ठेवलेलं आहे स्वतःसाठी हे पण प्रभू पाहतं. नक्की आपली जबाबदारी आहे आपल्या परिवारासाठी, परंतु परमेश्वराने ज्या मंडळीत आपल्याला ठेवलेलं आहे, ज्या समाजामध्ये ठेवलेलं आहे, ज्या राष्ट्रामध्ये ठेवलेलं आहे, माझ्या प्रियानो, शहरासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी आपली जबाबदारी आहे. देशहिताच्या गोष्टीत आम्ही भाग घेतला पाहिजे. समाजहिताच्या गोष्टीमध्ये आम्ही आपलं भाग घेतला पाहिजे. आज समाजामध्ये कोणी उपाशी आहे काय? कोणी आजारी आहे काय? कोणी गरीब आहे काय? तर आम्ही मदत केली पाहिजे. जेव्हा आम्ही देशावर प्रेम करतो तेव्हा देव आमच्यावर प्रेम करतो. आपलं राष्ट्र देवानं आम्हाला प्रेम करण्यासाठी दिलेलं आहे. माझ्या प्रियानो, तिसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी परमेश्वर, अजून एक गोष्ट देवाला आवडत नाही, तो म्हणतो परमेश्वर मलाकीचं पुस्तक आणि 2 अध्याय 17 वचन, तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वरास कंटाळा आणला तरी तुम्ही म्हणता आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला. तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्या संबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कोठे, अशाने तुम्ही त्यास कंटाळा आणता. आपल्या मुखातील भाषण, तुमच्या मुखातून येणारे शब्द देवाला आवडणारे असावे, देवाचा आभार मानणारे, एकमेकाला उत्तेजन देणारे असावे. पुष्कळ आमच्या मुखातून येणाऱ्या शब्दावर आमचा ताबाच नसतो. काही लोक खोटी स्तुती करतात. मी म्हणत नाही खोटी स्तुती करा, देवाची खोटी स्तुती करू नका आणि मनुष्याची करू नका. एखादा मनुष्य चुकत असेल तर त्याला प्रीतीनं समजावून सांगा, पण कठोर भाषण करू नका देवाविरुद्ध. देवानं काय आमचं चांगलं केलंय, त्यानं काय माझं चांगलं केलंय, त्यानं काय मला दिलं, मी किती देवाला दिलं, मी किती कुणाला दिलं, हे फार महत्वाचं आहे ना. आम्ही स्वतःचं परीक्षण करावं. मी माझी मूठ देवाच्या कामाकरता उघडली आहे काय? मी माझी मूठ गरिबांना मदत करण्यासाठी उघडली आहे काय? माझ्या प्रियानो, आम्ही कठोर भाषण करू नये की परमेश्वरानं माझं काय चांगलं केलं, कुणी मला किती मदत केली. प्रियानो, स्तब्ध राहा. तुमच्या मुखातील भाषणाचा देवाला कंटाळा येतो. याकोबाच्या पत्रात तर परमेश्वर म्हणतो जीभ ही आग आहे, ती भवचक्राला आग लावणार आहे. म्हणून देवाने या जिभेला पाण्यात ठेवलेलं आहे, कारण आग पाण्याने विझवतात. जीभ ही विषानं भरलेली आहे. सापामध्ये अधिक विष असतं, त्याला त्या कटोऱ्यात ठेवतात, तसं इथं आत ठेवलेलं आहे. तुमच्या जिभेद्वारे निर्माण होणारी आग सांभाळा. तुमच्या जिभेद्वारे बाहेर पडणारे विष सांभाळा. तुमच्या मुखातून येणाऱ्या शब्दावर देवाच्या आत्म्याचा कंट्रोल असू द्या. संयम बाळगा. म्हणून तिसरी गोष्ट परमेश्वर म्हणतो, मलाकीच्याद्वारे या जगाला परमेश्वराने जो शेवटचा संदेश दिला की कठोर भाषण तुम्ही करता, यामुळे
मला कंटाळा आणता. 13 वचनात 3:13 तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ विरुद्ध काय बोललो. तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणे व्यर्थ आहे, त्याने आज्ञा आपल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोक वस्त्रे धारण करून चाललो, यापासून लाभ काय. हॅलो, जेव्हा शिष्य देखील येशूच्या मागून येत होते तेव्हा प्रभूला त्यांनी विचारलं, प्रभू आम्ही आपल्यासाठी घर दार शेते आई वडील मुलं सगळं सोडू तुझ्या पाठीमागं आलो प्रभू, आम्हाला काय लाभ मिळणार. हा प्रश्न शिष्यानी पण एकदा विचारला. त्या प्रभूनं सांगितलं होतं, ज्यांनी माझ्यासाठी शेते घरदारे आईबाप सोडलेले आहेत त्यांना येणाऱ्या दिवसात काय सांगितलं, तुमचा पाठलाग होईल, तुमचा छळ होईल आणि मग स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होईल. कारण प्रभूच्या मागून आल्यानंतर लगेच सगळ्या अद्भुत गोष्टी घडत नाहीत. आम्हाला वाटतो प्रभू मध्ये आलं की सगळी भरपाई भरपेट मिळतं, नक्की मिळतं. पण शास्त्र सांगतो सोन्याची परीक्षा अग्नीने होते. माझ्या प्रियानो, पहिल्यांदा प्रभू येशू आम्हाला शुद्ध करतो. सोनं शुद्ध केल्याशिवाय त्याची किंमत त्याला मिळत नाही. येशू ख्रिस्त स्वतः देवाचा पुत्र असताना त्याला परीक्षेतून जावं लागलं, पण तो पहिल्यांदा नम्र झाला, पाण्यात गेला आणि बाप्तिस्मा घेतला आणि मग आकाश कपाट उघडलं आणि वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचवर माझा जीव संतुष्ट आहे. आम्ही नम्र होणं मग देव उंच करतो, पश्चाताप करून बाप्तिस्मा घेणं मग तारण होतं, आमच्यासाठी स्वर्ग उघडला जातं, आम्हाला पुत्रत्व प्राप्त होतं, आम्हाला तारण प्राप्त होतं, आम्हाला सार्वकारी जीवनासाठी आमची नेमणूक होते. त्यानंतर येशू ख्रिस्ताला सैतानानं अरण्यात नेलं, परीक्षा झाली. तो देवाचा पुत्र असता सैतानानं परीक्षा घेतली, पण येशूनं सैतानाला वचनानं हरवलं. सैतानाला नमन केलं नाही, तडजोड केली नाही. मी तुला नमन करणार नाही मी सांगितलं, कारण परमेश्वर नमन करा असं लिहिलेलं आहे. मी दोंड्याच्या भाकरी करणार नाही, कारण देव मनुष्य किंवा भाकरी नाही, देवाच्या वचनानं जगेल. अरे सैताना निघून जा. माझ्या प्रियानो, जेव्हा तुमच्या जीवनावर परीक्षा प्रसंग येतात तडजोड करू नका. देवाचा आशीर्वाद घेऊन पण आणि जरा इकडे जातो आणि जरा तिकडे जातो, हे करून बघतो ते करून बघतो, ह्याला नमन करतो त्याला नमन करतो. सांभाळा सांभाळा माझ्या प्रियानो. आज सैतान तुम्हाला नाश करण्यासाठी तो वाट पाहत आहे, परंतु आज परमेश्वरानं आम्हाला सांगितलेलं आहे की 4 महत्त्वाच्या गोष्टी. एक, परमेश्वर म्हणतो मी तुमच्यावर प्रीती केली, आणि तुम्ही म्हणता मी कोणत्या बाबतीत प्रीती केली. परमेश्वर म्हणतो तुम्ही मला तुमच्या कठोर भाषणानं कंटाळा आणता. परमेश्वर म्हणतो मी तुमचा पिता आहे, तर माझा सन्मान कुठं आहे, माझं भय कुठं आहे. इथं तर तो म्हणतो 3:13 परमेश्वर की देवाची सेवा करणं व्यर्थ आहे असे काही लोक म्हणतात. आज देखील काही लोकांच्या मध्ये कुजबूज कुरकुर असते. चर्चला कुठं जायला पाहिजे, सुवार्ता सांगायला कशाला पाहिजे, साक्ष कशाला. देवाला माहीत आहे, मला माहीत आहे देवानं माझ्या जीवनात काय काय केलंय. प्रियानो, मशागत केलेल्या जमिनीत पेरल्याशिवाय उगवून येत नाही. देवाने तुमच्या जीवनात मशागत केली आणि तुम्ही हंगामाचे दिवस पाहत आहात, पण जय येशू ख्रिस्तानं तुमची जमीन नांगरली, तुमच्या काटे कुसळे काढले आणि येशू ख्रिस्तानं वचन पेरलं आणि तुमची जमीन पीक देणारी बनलेली आहे. तुम्ही आशीर्वादित लोक आहात. पण जर आज तुम्ही तारण जाहीर करत नाही, सुवार्ता सांगत नाही, तुमची साक्ष लोकांना सांगत नाही, तर तुम्ही ख्रिस्ताचं काम थांबवणारे लोक आहात, देवाला कंटाळणारे लोक आहात. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जमिनीची मशागत करण्यास तयार आहे. जे लोक काटे कुसळ्यामध्ये आहेत त्यांची मशागत करणारा येशू ख्रिस्त आहे. माझ्या बंधू माझ्या बहिणी, घाबरू नकोस, निराश होऊ नकोस. देव तुझ्यावर प्रीती करतो. माझ्या प्रियानो, देवावर प्रीती करा, देव तुमच्यावर प्रीती करेल. माझ्या प्रियानो, तुमच्या मुखातलं कठोर भाषण बंद करा. परमेश्वर तुमच्या मुखातले सकारात्मक शब्द, पश्चातापी शब्द, प्रार्थनेचे शब्द ऐकून तुम्हाला पुन्हा क्षमा करेल. जे तुम्ही परमेश्वराचं भय बाळगत आहात त्याच्या मार्गाने चालण्याचा निश्चय करा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि मग देव कोणता आशीर्वाद देतो? या ठिकाणी मलाकीच्या द्वारे परमेश्वराने एक अभिवचन दिलेलं आहे. परमेश्वर म्हणतो
3:17 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेहमी त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्याचवर दया करीन. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. जेव्हा आम्ही देवावर प्रीती करू लागतो, जेव्हा आम्ही कठोर भाषण करण्याचं बंद करतो, जेव्हा मी परमेश्वराला सन्मान देऊ लागतो आणि देवाकडे वळतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला त्याचा खास निधी बनवतो. तुम्ही परमेश्वरासाठी चांगले लोक बनता, तुम्ही पीक देणारे बनता, फळ देणारे बनता. आणि परमेश्वर म्हणतो, तुम्ही वळाल तेव्हा तुम्हाला धार्मिक आणि दुष्ट यातला भेद समजेल. आज पुष्कळ लोकांना धार्मिकता म्हणजे धर्म वाटतं. धर्म म्हणजे धार्मिकता नाही. धर्म वाचवू शकत नाही, धार्मिकता वाचवते. माझ्या प्रियानो, येशू धर्माचा नाही, धार्मिकतेचा देव आहे. ख्रिस्ताच्या ठाई देवाची धार्मिकता होती आणि ती धार्मिकता आम्हाला लाभलेली आहे. जेव्हा आम्ही देवाकडे वळतो तेव्हा धार्मिक आम्ही बनतो आणि दुष्टपणा निघून जातो. आम्ही परमेश्वर सेवा करणारे बनतो. प्रियानो, परमेश्वरानं सरते शेवटी हा संदेश या संदेशाद्वारे का दिला? कारण आम्हाला पाहायला मिळतं 4थ्या अध्यायामध्ये तो म्हणतो, पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यात जाळून टाकेल. त्यांचे मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आज आम्ही पाहत आहे प्रियानो, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडत आहेत. कुटुंबामध्ये, समाजामध्ये, जगामध्ये गोष्टी घडत आहेत. भट्टीसारखं आज जीवन अनेक लोकांचं आहे. नैसर्गिक आपत्ती आहे, भूमिकंप, दुष्काळ, वैर, युद्ध या गोष्टी घडत आहेत. परंतु आज आनंदाची बातमी काय आहे की प्रियानो, आम्हावर परमेश्वर दया करण्यास तयार आहे. आम्हाला परमेश्वर आपला निधी बनवण्यास तयार आहे. आम्हाला परमेश्वर धार्मिक आणि आशीर्वादित बनवण्यासाठी तयार आहे. म्हणून त्यानं एक वचन आम्हाला काय दिलेलं आहे, दुसरं मलाकी 4:2 पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. तुम्ही गोट्यातल्या वस्साप्रमाणे बाहेर पडून बागडाल. तुम्ही दुष्टास तुडवाल, कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्याखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे कधी घडेल? तर जेव्हा आम्ही परमेश्वरावर प्रेम करू लागू, देवाची प्रीती ओळखून आम्ही देवावर प्रीती करू लागू, आम्ही एकमेकावर प्रीती करू लागू, तेव्हा हे घडेल. स्वतःवरही प्रीती करा. काही लोक स्वतःची काळजीच घेत नाहीत. काही पण खायचं, काही पण प्यायचं, कसं पण बोलायचं, त्यामुळं शरीर आजाराला आमंत्रण देत आहे. चुकीचं खाणं, चुकीचं पिणं नाशाकडे नेतं. प्रियानो, सांभाळा. मद्य, स्मोकिंग, ड्रिंकिंग जे करत आहेत त्यांना मी सांगत आहे, तुमचं शरीर आजाराला निमंत्रण देत आहे. आणि म्हणून आजचा हा संदेशामध्ये परमेश्वरानं मलाकीच्याद्वारे या जगाला दिलेला हा शेवटचा संदेश आहे की परमेश्वराने पहिली गोष्ट काय कळवली की मलाकी 1:2 परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला प्रीती केली. आणि तुम्ही विचारता, तू कोणत्या बाबतीत प्रीती केली? आणि म्हणून मलाकीच्या नंतर परमेश्वरानं खरी प्रीती म्हणजे जगामध्ये येशू ख्रिस्ताला पाठवलं. ही कृती केली येशूला पाठवून, ही त्याची प्रीती आहे. म्हणून योहान 3:16 देवाचं वचन सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियानो, परमेश्वरानं मलाकीच्याद्वारे 2000 वर्षापूर्वी ते कळवलं आणि त्याच्यानंतर परमेश्वर पुन्हा आपली प्रीती ही कृतीद्वारे केलेली आहे. परमेश्वराने येशू ख्रिस्त या जगाला प्रीतीचा पुत्र दिलेला आहे. आज येशूची प्रीती आम्हाला पापांची क्षमा करते. येशूचं रक्त आम्हाला पापांची क्षमा करतं. देवाची प्रीती पापांची रास झाकून टाकते. येशूनं पाप्यावर प्रीती केली, आंधळ्यास दृष्टी दिली, लंगड्यास बरं केलं, मेलेले उठले, कुष्ठ शुद्ध झाले. येशू देवाची प्रीती घेऊन आला. आज तो प्रभू येशू तुमच्यावर प्रीती करत आहे. तुमच्या मनातला संशय काढून टाका. तुमचं बोलणं चुकीचं बंद करा की देवा माझ्यावर तू कुठली प्रीती केली. आजचा संदेश हा आहे की देवाने तुम्हाला आणि मला येशू दिलेला आहे, ही देवाची प्रीती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट
की जर परमेश्वरानं आम्हाला आपले पुत्र आणि कन्या बनवलं आहे, तर तुम्ही त्याचे पुत्र कन्या आहात आणि देव तुमचा आणि माझा पिता आहे. पण तर जर परमेश्वराला आम्ही आमचा पिता मानतो, तर त्याचा आम्ही सन्मान करणं आमची जबाबदारी आहे. देवाचा सन्मान करणं म्हणजे परमेश्वराला वेळेचं अर्पण देणं, त्याच्या शब्दात दिनी जाऊन त्याचं शब्दात पाळणं, आपल्याला प्राप्त झालेल्या कष्टातून अर्पण देणं, गरिबांची काळजी घेणं, अनाथ पोरक्या विधवांची दाद घेणं, ही आमची कृती, ही देवावरील प्रीती आहे. जेव्हा आम्ही करत राहू तेव्हा देव त्याच्या प्रीतीनं आम्हाला भरतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की कठोर भाषण आम्ही सोडून दिलं पाहिजे. कठोर भाषण म्हणजे देवाला दुखवणं आणि इतरांना दुखवणं. बस झालं. नकारात्मक बोलू नका, सकारात्मक बोला, नम्रतेचे शब्द बोला, कारण तुमची जीव आग आहे, तुमची जीवेमध्ये विष आहे. माझ्या प्रियानो, आजचा हा संदेश परमेश्वरानं आम्हाला यासाठी दिलेला आहे की आम्ही आता तर देवावर प्रीती करावी, आम्ही आता तर देवाच्या कडे वळावं, आम्ही कठोर भाषण सोडून द्यावं आणि आम्ही देवाचा सन्मान करावा. यासाठी की परमेश्वराचं एक अभिवचन आहे की तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्योदय पावेल. प्रियानो, कदाचित या जगानं तुम्हाला न्याय दिला नसेल, घरातील लोकांनी किंवा नातेवाईकांनी कोणी तुम्हाला न्याय दिला नसेल, तुमचं हिरावून घेतलं असेल जमीन, घर किंवा कुठली गोष्ट, आज मी खात्रीने सांगतो, जेव्हा परमेश्वरावर तुम्ही प्रीती करू लागता, देवाचं भय धरू लागता, देवाचा सन्मान करू लागता, परमेश्वर तुमचं हिरावून घेतलेल्या लोकांना तुम्हाला परत दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. ज्यानं तुमचं हिरावून घेतलेलं आहे तो तुम्हाकडे परत येईल. न्यायत्वाचा सूर्य तुम्हावर उदय पावेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. प्रभू तुम्हाला आरोग्य देईल आणि गोठ्यातल्या वासराप्रमाणे आम्ही पुन्हा बागडणार आहोत. म्हणून परमेश्वर यशायामध्ये म्हणतो, जे परमेश्वराची आशा धरून राहतील ते नवीन शक्ती संपादन करतील, ते पंखाने वर उडतील, ते धावतील पण थकणार नाहीत, ते पळतील पण दमणार नाहीत. देवबाप करो, ज्या परमेश्वरानं मलाकीच्याद्वारे दिलेला हा संदेश आहे की आम्ही परमेश्वरावर प्रीती करावी. आम्ही म्हणू नये की परमेश्वरा तू कोणत्या बाबतीत आमच्या प्रीती केली. आम्ही परमेश्वराचा सन्मान करावा. आम्ही परमेश्वराचा अपमान करू नये. आम्ही कठोर भाषण न करता आम्ही नम्रपणे परमेश्वराच्या प्रीतीत राहावं, ही देवाची इच्छा आहे. नक्की परमेश्वर तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. कारण पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. गर्विष्ठ व दुराचारी धसकट बनणार आहेत. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकेल. परंतु तुम्ही आणि मी नाश पाहू नये म्हणून परमेश्वराने हे वचन आज आम्हाकडे पाठवलेलं आहे की आमच्यावर परमेश्वरानं न्याय आम्हाला द्यावा, आमचं संरक्षण करावं. या दिवसामध्ये परमेश्वरानं आम्हाला सुरक्षित ठेवावं म्हणून परमेश्वरानं हे आम्हाला दिलेलं आहे. देवबाप करो, हा संदेश तुम्हासाठी, तुमच्या परिवारासाठी परमेश्वर आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. परमथोर परमेश्वरा, स्वर्गीय देवा, आकाश पृथ्वी आणि माझ्या उत्पन्न करत्या पित्या, ख्रिस्त येशूच्या प्रिय नामात मी प्रार्थना करतो प्रभू, आज ज्यांनी ज्यांनी हा संदेश ऐकला आहे त्यांच्या मनात आणि अंतकरणात येशू तू कार्य कर माझ्या देवा. हे वचन त्यांना परमेश्वर देवा वचनाने ते शुद्ध होऊ देत. प्रत्येक कठीणपण येशूच्या नावात निघून जा. प्रत्येक नकारात्मक शब्द येशूच्या नावात रद्द होऊ देत. प्रत्येक मलिनता, वैरभाव, दुष्टता येशूच्या नावात निघून जाऊ दे. माझ्या येशू, मी प्रार्थना करतो की तू आमच्यावर प्रीती केलेली आहेस. प्रभू येशू, तुझ्या प्रीतीत सर्वांना ठेव देवा. तू आम्हाला पिता लाभलेला आहेस. या सर्वांनी परमेश्वरा तुला पिता म्हणून सन्मान करावा म्हणून त्यांची मनांतकरणं तयार कर प्रभू येशू. जे प्रभू कठोर भाषण करतायत, जे संशयाचे शब्द बोलतायत, बापा येशू त्यांच्या मुखातून, मनांतकरणातून ते कठीण शब्द येशूच्या नावात निघून जाऊ देत. हे प्रभू येशू, मी प्रार्थना करतो ज्यांनी आज निर्णय घेतलेला आहे नम्र राहण्याचा, कठोर शब्द न बोलण्याचा, देवावर प्रीती करण्याचा आणि परमेश्वर तुला सन्मान करण्याचा, त्यांच्या जीवनामध्ये येशू तुझा न्याय प्रभू, त्यांना जीवनाचा न्याय दे, आरोग्य दे, क्षमा कर प्रभू, आशीर्वाद भरभराट त्यांची होऊ दे प्रभू येशू, आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नामात ही प्रार्थना केली म्हणा पिता. आमेन, आमेन, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.